नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण काय करूया, एका नव्या याला कवितेला सुरुवात करूया. तर मुलांनो, आपलं जे युनिट आहे, कुठलं युनिट आहे आपलं? जे 7th स्टँडर्ड मधलं जे आपलं युनिट आहे, युनिट 2. त्याच्यातले जे आज आपण अभ्यासणार आहोत, ती बघा कविता कुठली आहे? 2.5 विंडी लाईन्स. तर बघा आपण कोणाकोणाचा अभ्यासलेला आहेत लाईन्स. आपण कोट्स पहिले जे कवितेच्या ओळी होत्या, मिलेनच्या बघितल्या, ए. मिलेन. दुसरा आपण कुठला स्टीव्हन्सनचा, तिसरं क्रिस्टिना रोसेटी आणि चौथे ज्या कवितेच्या लाईन्स होत्या, कोटेशन होत्या, आपण सरोजिनी नायडू यांचा आपण अभ्यासलेलं आहे. तर आता बघूया आपल्याला ही जे लाईन दिसते इथे कोट्स दिसतेत. बघा वाचूया. "यू थ्रू द सँड अगेन्स्ट द विंड अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन." विलियम ब्लॅक. तर बघा विलियम ब्लॅकनी हे सुविचार लिहिलेले आहे, हे कोट्स लिहिलेले आहे, लाईन्स लिहिलेले आहे. तर याचा आपण अर्थ समजून घेऊया. तर काय दिलेलं आहे, विलियम ब्लॅकनी काय लिहिलंय? हा जो फोटो दिसतोय, हे जे रायटर आहेत, हे कोण आहेत? विलियम ब्लॅक आहेत. विलियम ब्लॅकनी हा सुविचार लिहिलेला आहे, म्हणजे कोट्स लिहिलेला आहे. बघा कोट्समध्ये काय आहे? "यू यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन." खूप सुंदर अशी ओळ लिहिलेली आहे. बघा, वारा असा वाहत आहे, वारा वाहत आहे, वारा असं या दिशेने वाहत आहे. सपोज वारा इकडे वाहत आहे आणि वाऱ्याच्या दिशेने जर आपण सँड घेतली म्हणजे वाळू घेतली आणि असं वाऱ्याच्या दिशेने फेकून मारलं, तर तो वारा काय करेल, तो वाहतानाच ती जी सँड आहे, ती वाळू तो परत आपल्या अंगावर काढील. वाऱ्याच्या म्हणजे वारा आपल्या अंगावर पुन्हा तो फेकेल. तर काय दिलेलं आहे, "यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड." म्हणजे तुम्ही वाऱ्याच्या विरुद्ध काय केलं, म्हणजे वारा या दिशेने वाहताय आणि तुम्ही वाळू त्याच्या दिशेने फेकली. द विंड ब्लोज इट बॅक अगेन. तर तो वारा ते वाळू वाहत आणून काय करेल, ते तुमच्यावरच ब्लोज इट बॅक अगेन. ते वाळू तुमच्याच अंगावर पडेल. म्हणजे ती बॅक अगेन म्हणजे ते वाहत आणून ते तुम्हाला तुमच्याच दिशेनं फेकणार आहे. यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड अँड द विंड ब्लोज इट बॅक. म्हणजे तुम्ही विरुद्ध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जर तुम्ही जर सँड फेकली, वाळू फेकली, तर ती सँड तुमच्याच अंगावर उडेल. म्हणजे तेच म्हटलंय, की निसर्गाच्या इथे काय सांगितलेला आहे अर्थ, की निसर्गाच्या नियमाविरुद्ध तुम्ही वागलं तर काय होईल, त्याचे कॉन्सिक्वेन्स आहेत किंवा त्याचे परिणाम आहेत, ते आपल्याला काय करावं लागतील, भोगावं लागतील. निसर्गाच्या विरोधात गेलो. आता तुम्ही बघाल, की आता ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे, वाढतं प्रदूषण, वाढती लोकसंख्या, याच्यामुळे काय झालेलं आहे, की आपल्याला त्याचे परिणाम म्हणजे पाण्याची कमतरता, उष्णता, वाढती उष्णता, हे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. म्हणजे हेच सांगितलेलं आहे, की तुम्ही प्रकृतीच्या नियमाविरुद्ध गेलात, तर प्रकृती तुमच्याशी काय करेल, तुम्ही तिच्या विरुद्ध गेलात, तर ती तुमच्या विरोधात जाईल. हे त्यांना सांगायचं होतं. तर यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड म्हणजे तुम्ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जर सँड फेकली, वाळू फेकली अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन. ती वाळू तुमच्याच दिशेने परत काय येईल, तुमच्याकडे फेकली जाईल. असं सुंदर सुविचार विलियम ब्लॅक यांनी लिहिलेला आहे. बघा नेक्स्ट जी लाईन आहे ती काय आहे बघा. "ओ विंड इट इफ विंटर कम्स." म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, "ओ विंड हे वाऱ्या, इफ विंटर कम्स." इफ विंटर कम्स म्हणजे जर विंटर येत आहे, विंटर म्हणजे जो हिवाळा येत आहे. आता तुम्ही बघाल मुलांनो, की आपल्यापेक्षा जर जे आहे फॉरेनमध्ये, युरोपमध्ये वगैरे काय राहतं, थंडी खूप जास्त प्रमाणात राहते. तिथे बर्फ असतं, तिथे टेम्परेचर अगदी लो असते. तिकडची थंडी आपल्यापेक्षा म्हणजे तिथे सगळं जे लिक्विड जे असेल पाणी ते बर्फामध्ये साचलेलं असते. बर्फ जास्त तिकडे थंड प्रदेश आहे. तर इथे म्हटलेलं आहे, की "ओ विंड इफ विंटर कम्स." म्हणजे हे वाऱ्या, इफ विंटर कम्स जर हिवाळा परत येत आहे, कॅन स्प्रिंग बी कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. कॅन स्प्रिंग, स्प्रिंग काय म्हणजे असा सीझन आहे. वसंत ऋतू. स्प्रिंग म्हणजे काय मुलांनो? वसंत ऋतू. वसंत ऋतू म्हणजे काय? नवीन सुरुवात असते. वसंत ऋतू म्हणजे काय असते? वसंत ऋतूत फुलांना बहार येतो. हे दिसतो आहे. फुलं उमडायला लागतात, नवीन फुलं येतात. वसंत स्प्रिंग सीझन म्हणतो आपण त्यांना. म्हणजे या सीझनमध्ये सुंदर-सुंदर फुलं येतात, नवा बहर येतो. तर इथे म्हटलंय की ओ विंड म्हणजे हे वाऱ्या, इफ विंटर कम्स म्हणजे आता हिवाळा आलेला आहे. आता कडक अशी कठीण थंडी जर आहे, कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. पण त्याच्यानंतर काय आहे? पण त्याच्यानंतरच काय स्प्रिंग बिहाइंड म्हणजे त्याच्यानंतरच वसंत ऋतू येणार आहे. तर हे कोणी लिहिलं? पी.बी. शेल्ले. शेल्ले यांची काय आहे? ही लाईन आहे. म्हणजे त्यांना हे सांगायचं आहे, की हिवाळ्यात जसे कठीण दिवस असतात, की आपल्याला थंडी कठीण
असहनीय असते. परंतु म्हणजे आपल्याला कठीण दिवस असतात, पण त्याच्याच नंतर बिहाइंड म्हणजे त्याच्याच नंतर लगेच स्प्रिंग सीझन सुरू होतो आणि स्प्रिंग सीझन ही नवी सुरुवात असते. नव्या फुलांची, नव्या बहराची सुरुवात असते आणि स्प्रिंग सीझन हा मनाला आनंद देणारा असतो. तर ह्या ओळीचं अर्थ तात्पर्य हे सांगायचं आहे, की जेव्हा आपले कठीण दिवस असतात, तर त्याचबरोबर त्याच्या मागे नक्कीच आपल्या चांगल्या दिवसांची सुरुवात असते. तर हिवाळा हा कठीण काळ असतो, पण त्याच्यानंतर जो हा स्प्रिंग सीझन येतो, येणारा जो वसंत ऋतू असतो, तो आपल्यासाठी आनंद घेऊन घेणारा असतो, नवीन पालवी घेऊन येणारा असतो. जशी नवीन फुलांना, झाडांना बहर येते, तर चांगले दिवस येतात. तसंच आपले कठीण दिवस असले, की त्याच्यानंतर डेफिनेटली आपले सुद्धा चांगले आणि आनंदाचे दिवस येतात. याचं ते तात्पर्य आहे. तर अशा विंड या कवितेतून आपण वेगवेगळ्या म्हणजे पोएट्सचे थॉट्स वाचलेले आहेत. त्यांच्या लाईन्स आपण अभ्यास केलेला आहे आणि आपण सगळं लाईन्स वाचलेल्या आहेत आणि आपण समजून घेतलेलं आहे, की म्हणजे विंड प्रत्येकाने आपापल्या मनानुसार किंवा त्यांना काय वाऱ्याविषयी फील झालेलं आहे. तर आपण कुठल्या-कुठल्या कोणाकोणाचे जे कोट्स अभ्यासलेले आहेत लाईन्स, तर पहिले ए. मिल्नेचं जे होतं विंड ऑन द हिल या कवितेतून घेतलेलं होतं. दुसरं जे होतं द विंड स्टीव्हन्सन यांची कविता होती. त्याच्यातल्या लाईन्स आपण अभ्यासलेल्या आहेत. मग स्टीव्हन्सनच्या क्रिस्टिना रोसेटी ह्यांच्या ज्या पोएम ह्यांची जी पोएम आहे त्यांच्या कोट्स आपण अभ्यासलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या ज्या भारतीय कवयित्री आहेत सरोजिनी नायडू, त्यांचं कोरोमंडल फिशर या बुकमधून जे घेतलेलं आहे राईज ब्रदर राईज, ही वाऱ्याविषयी कविता अभ्यासलेली आहे. मग त्याच्यानंतर विलियम ब्लॅक यांचं जे सुविचार आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. मग पी.बी. शेल्ली यांची जी जी लाईन आहे की "ओ विंड, इफ विंटर कम्स", जर हिवाळा आला तर त्याच्यानंतर काय स्प्रिंग सीझन सुद्धा येतो. म्हणजे नवीन पालवी, झाडांना नवीन पालवी फुटते. हा सीझन सुद्धा येतो. म्हणजे आपले वाईट दिवस असले तर त्याच्यानंतर चांगले दिवस सुद्धा येतात. तर हे सांगायचं तात्पर्य होतं. तर हे जे विंडी लाईन्स याच्यातलं जे कलेक्शन होतं पोएमचं जे कलेक्शन होतं कवितांचा संग्रह होता, त्याचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. तर मुलांनो ह्याच्यामध्ये जे वर्ड मीनिंग आहेत म्हणजे कठीण शब्द आहेत, त्याचे आपण अर्थ मी शिकवताना तसं एक्सप्लेन केलेलंच आहे. पण परत आपण इथे एकदा अभ्यासूया. तर बघा इथे काय दिलेलं आहे मुलांनो, बीस्ट दिलेला आहे. BEAST. बीस्ट म्हणजे काय? अ लार्ज डेंजरस ॲनिमल. अ लार्ज डेंजरस ॲनिमल म्हणजे खूप मोठा भयंकर असा धोकादायक प्राणी. बीस्ट म्हणजे बलाढ्य प्राणी. आता ट्रेम्बलिंग म्हणजे शेकिंग. शेकिंग म्हणजे थरथरणे. ट्रेम्बलिंग किंवा शेकिंग म्हणजे असे आपले हात थरथरतात त्याला ट्रेम्बलिंग म्हणतात, शेकिंग. आता बघा डॉन. डॉनचा अर्थ काय आहे? द फर्स्ट अपीअरन्स ऑफ डे लाईट इन द मॉर्निंग. म्हणजे जेव्हा एकदम कोवळी पहाट असते, सुमारास 5 वाजता वगैरे तर काय होतं आणि तेव्हा जी पहिली डे लाईट सूर्याची जी फर्स्ट द द द फर्स्ट अपीअरन्स ऑफ डे लाईट इन द मॉर्निंग म्हणजे सकाळची जी पहाटेची सूर्याची जी किरणं असतात, जे अशी उगवलेली असतात, तर त्याला डॉन म्हणू. म्हणजे सकाळची एकदम पहाट जी 4-5 वाजता असते ती त्याला डॉन म्हणू. तर बघा बीस्ट म्हणजे अ लार्ज डेंजरस ॲनिमल म्हणजे बलाढ्य असा प्राणी. ट्रेम्बलिंग म्हणजे शेकिंग, हलणारा, थरथरणारा. डॉन म्हणजे द फर्स्ट अपीअरन्स ऑफ द डे लाईट इन द मॉर्निंग म्हणजे पहाटेची सूर्याची सकाळची किरण किंवा पहाट असं म्हणू आपण. साखर झोपेत वगैरे असतो ती पहाट. तर म्हणजेच डॉन म्हणजे पहाट. तर अशा प्रकारे मुलांनो काय केलेलं आहे, आपण हे जे कवितेचे अर्थ आहेत ते समजून घेतलेले आहेत. समरी म्हणजे या कवितेचा सारांश बघूया, की आपल्याला कवितेमध्ये काय-काय दिलेलं होतं. तर बघा समरीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे आपण काय-काय अभ्यासलेलं आहे आणि या कवितेतून हे जे पोएट्स होते, रायटर होते, ऑथर्स होते, त्यांना आपल्याला काय सांगायचं होतं आणि आपल्याला काय मॉरल, आपल्याला त्याच्यातून काय बोध मिळतो ते आपण जाणून घेऊया. तर बघा काय दिलेलं आहे. "दिस इस द कलेक्शन ऑफ सम लाईन्स ऑन द विंड फ्रॉम द पोएम्स बाय सम फेमस पोएट्स." हे जे विंडी लाईन्स आहेत, ते विंडी लाईन्स म्हणजे जी कविता आहे, वाऱ्याविषयी जी कविता आहे, तर तिथे या विंडी लाईन्समध्ये वेगवेगळ्या ज्या जे ऑथर्स आहेत किंवा पोएट्स आहेत, त्यांनी जे फेमस म्हणजे आता जे गाजलेले पोएट्स आहेत, जसा शेल्ली आहे, ब्लॅक आहे, स्टीव्हन्सन आहे, क्रिस्टिना रोसेटी आहे, ए. मिलेन आहे. हे जे फेमस जे कवी होऊन गेलेले आहेत, तर त्यांनी वाऱ्याविषयी त्यांचा जो सब्जेक्ट होता, विषय होता, तो विंड होता, वारा आणि त्यांनी त्यांच्या मनातल्या कल्पना त्यांच्या कवितेमध्ये, पोएममध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्याचं जे कलेक्शन आहे, ते विंडी लाईन्स याच्यामध्ये आहे आणि ते काय केलेलं आहे, वेगवेगळ्या फेमस रायटर, वेगवेगळ्या फेमस ऑथरच्या ज्या लाईन्स आहेत, आपण त्या अभ्यासलेल्या आहेत. दे दे पोर्ट्रेट डिफरंट पिक्चर्स ऑफ विंड. त्यांनी पोर्ट्रेट केलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं चित्र रंगवलेलं आहे. पिक्चर्स ऑफ द विंड म्हणजे
हवा, वारा हा कशा-कशा स्वरूपात असतो हे त्यांनी पोर्ट्रेट केलेलं आहे. त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. एक असं सुंदर चित्र रंगवलेलं आहे, की वारा कुठून येतो, कुठे जातो माहीत नाही. तो प्राणी आहे की छोटंसं बाळ आहे माहीत नाही. तो स्ट्रॉंगर आहे की कोल्ड आहे. तो यंग आहे की ओल्ड आहे हे माहीत नाही. तर अशा वाऱ्याचे सुंदर-सुंदर वर्णन त्यांनी पोर्ट्रेट केलेले आहेत आपापल्या विचारशक्तीप्रमाणे. बघा, मग याच्यातले जे आर.एल. स्टीव्हन्सन अँड क्रिस्टिना रोसेटी आहेत. हे जे 2 पोएट्स आहेत आर.एल. स्टीव्हन्सन आणि क्रिस्टिना रोसेटी एक्सप्रेस इन देअर पोएम्स दॅट वी आर अनेबल टू सी विंड बट वी कॅन सी द रिझल्ट्स ऑफ द ब्लोविंग. बघा, आर.एल. स्टीव्हन्सन आणि क्रिस्टिना रोसेटी यांनी काय केलेलं आहे, एक्सप्रेस इन देअर पोएम आणि त्यांनी त्यांच्या पोएममध्ये काय एक्सप्रेस केलेलं आहे, दॅट वी आर अनेबल टू सी द विंड. म्हणजे अनेबल म्हणजे आपण अनेबल आहोत. आपण विंड पाहू शकत नाही, बट वी कॅन सी द रिझल्ट्स ऑफ इट्स ब्लोविंग. पण आपण त्याचे काय बघू शकतो, रिझल्ट्स म्हणजे परिणाम. पण हवा जेव्हा वाहते, विंड जेव्हा वाहते आणि हवा ब्लो होताना त्याच्यातून जे निसर्गाचे चेंजेस होतात, तर ते जे अनेबल जे चेंजेस आहेत, वारा वाहताना जे चेंजेस आहेत ते आपल्याला दिसतात आणि त्याच्यातून आपल्याला कळते की विंड आहे म्हणजे हवा आहे. तुम्ही बघितलं असेल वारा वाहिला की झाड असं बो होतो, वाकून जातो. झाडाची पानं ट्रेम्बलिंग होतात, हलतात. वाऱ्याचा आपल्याला असं वाटतो लाऊड आवाज येतो, असं वाटतं की आपलं गाणं गाते आहे. आपल्याला तो स्पर्श करून जातो, थंडावून जातो. तर पतंग उडताना दिसतात, पक्षी उडताना दिसतात. तर त्याच्या या चेंजेसमुळे क्रिस्टिना रोसेटी आणि ज्या स्टीव्हन्सन आहे यांनी एक्सप्रेस केलेल्या त्यांच्या पोएममध्ये की आपण वारा बघू शकत नाही, म्हणजे प्रकृतीमधले जे चेंजेस आहे त्याच्यामुळे आपल्याला कळते की इथून विंड पास झालेली आहे. म्हणजे त्याचं अस्तित्व आहे. ते म्हणतात की आपण बघू शकत नाही, पण त्याचं अस्तित्व आहे ते आपण फील करू शकतो आणि निसर्गातले जे चेंजेस आहेत त्यामुळे आपण बघू शकतो. मग बघा, सरोजिनी नायडू पर्सोनिफाईज द विंड लाइक अ चाइल्ड. आता बघा, ज्या सरोजिनी नायडू आहेत त्यांनी पर्सोनिफाईज द विंड लाइक अ चाइल्ड. त्यांनी वाऱ्याला काय समजलेलं आहे, म्हणजे वारा हा एका लहान मुलांसारखा आहे असं म्हटलेलं आहे. चाइल्ड दॅट स्लीप्स इन द आर्म्स ऑफ द डॉन वेअर ॲज. म्हणजे त्यांनी म्हटलं की जसं एक लहान मूल आपल्या आईच्या कुशीत पहाटेला रात्री रडून झोपून जातो, त्याप्रमाणे जो वारा आहे, जो विंड आहे, ते पहाटेच्या कुशीत रात्रभर तो वाहत असतो, दिवसभर ब्लो करत असतो. पण पहाटेच्या वेळेस तो काय होतो, जेव्हा अर्ली मॉर्निंग येते, तेव्हा पहाटेच्या आर्म्समध्ये म्हणजे पहाटेच्या कुशीत तो काय करतो, वारा असं स्वतःला झोपून जातो त्याच्यामध्ये. व्हेअर बघा, पी.बी. शेल्ली काय म्हणतात, पी.बी. शेल्ली टॉक्स अबाउट हाऊ द विंड अफेक्ट्स नेचर. आता पी.बी. शेल्लीने इथे डिस्क्राईब केलेलं आहे, टॉक्स त्यांनी सांगितलेलं आहे. पी.बी. शेल्लीने जी कोट्स लिहिली होती, कुठली कुठली, ओ विंड इफ विंटर कम्स. म्हणजे वाऱ्याला म्हटलं की जसं विंटर येतो, विंटर हा अतिशय कठीण काळ असतो. पण त्यांनी सांगितलं की त्याच्यानंतर बिहाइंड काय असतं, त्याच्यानंतर लगेच स्प्रिंग सीझन असतो आणि स्प्रिंग सीझन हा नवीन उमेदीचा, नवीन पालवीचा, नवीन अशी सुरुवात असते. हे त्यांनी त्यांच्या याच्यातून सांगितलेलं आहे. टॉक्स अबाउट हाऊ द विंड्स अफेक्ट्स नेचर. त्यांनी सांगितलेलं आहे की विंड नेचर म्हणजे प्रकृतीवर, निसर्गावर कसं अफेक्ट करते, कसं इफेक्ट करते, हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यातून मॉरल हे दिलेलं आहे की आपल्यावर कठीण प्रसंग आला, वाईट दिवस असलं, पण त्याच्याने डेफिनेटली नवीन सुरुवात असते. त्यामुळे आपण जसं सीझन, ऋतू बदलतात, नवीन आशा उमेदी घेऊन येतात, त्याप्रमाणे आपण पण तसं आपलं मन असं ठेवलं पाहिजे. तर मुलांनो, ह्या वेगवेगळ्या जसं आपण अभ्यासलेल्या विंडी लाईन्स म्हणजे जो कलेक्शन होता पोएम्सचा, त्या आर.एल. स्टीव्हन्सनचा होता, क्रिस्टिना रोसेटीचा होता, परत सरोजिनी नायडू, ए. मिल्नेचा होता, परत आपल्याला पी.बी. शेल्लीने छान थॉट्स सांगितले, ब्लॅकचं चांगलं सुविचार होतं. तर हे ज्या लाईन्स आहेत वाऱ्याविषयी, त्यांचे त्यांचे थॉट्स आहेत, म्हणजे त्यांना मेसेज द्यायचं होतं, ते आपण अभ्यासलेलं आहे. आय होप तुम्ही सुद्धा अशी वाऱ्यावर एक छोटीशी तुमच्या मनाने कशी कल्पना, वारा कसा आहे, कसा दिसतो, यावर पण तुम्ही तुमच्या मनाने छान कविता लिहू शकता किंवा तुम्ही असं त्याच्यावर एक छोटंसं लेख किंवा 4-5 ओळी सुद्धा लिहू शकता. तर मुलांना अशा प्रकारेही आपण जे आहे विंडी लाईन्स, इथे जे कलेक्शन होतं कवितांचं वेगवेगळ्या पोएट्सचं, ते आपण अभ्यासलेलं आहे. आय होप तुम्हाला डेफिनेटली ते समजलेलंच असेल आणि आता आपण पुन्हा नेक्स्ट आपल्या चॅप्टरमध्ये भेटूया. तेव्हापर्यंत तुम्ही पण वाऱ्याविषयी तुमचे काय विचार आहेत ते तुम्ही लिहून काढा 5 ते 10 ओळींमध्ये किंवा कविता सुचत असतील तर मुलांनो तुम्ही त्या कविता पण सुद्धा म्हणजे लिहून काढण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत धन्यवाद.